CMM मुंबई सफाईगार पदाचा फॉर्म जर भरत असाल तर महत्वाच्या सूचना समजून घ्या, कारण ह्या सूचना जर समजल्या तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आणि व्यवस्थित फॉर्म भरला जर तुम्हाला फॉर्म स्वीकारला जाईल, अन्यथा स्वीकारला जाणार नाही. तर पाहूया पहिलं जे आहे ती नोटीस काय दिलेली आहे, म्हणजे सूचना काय आहे. तर नमुन्यामध्ये अर्ज दिलेला आहे आणि तो नमुना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. आता इथं काय म्हटलेलं आहे पहा, त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदांच्या प्रती नोटरी मार्फत प्रमाणित करून अर्जासोबत जोडाव्या. आता इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे, त्यांनी काय करायचं, ते अर्ज घ्यायचा आणि जेवढे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र घ्यायची आणि कागदांच्या प्रती म्हणजेच तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते काय करायचं, नोटरी करायचे आणि अर्जासोबत काय करायचं, आपल्याला जोडायचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, अजून काय त्यांनी सूचना दिलेली आहे, संपूर्ण सूचना ही महत्वपूर्ण आहे. पुढे पहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तक्षेपणाद्वारे म्हणजे स्वतः जाऊन अर्ज देतो म्हणलं तर चालणार नाही, तुम्हाला काय करावं लागणार आहे, A4च्या साईज मध्ये तुम्हाला बंद लिफाफ्यामध्ये काय करायचं आहे, अर्ज पूर्ण करायचा आहे. काय म्हटलेले, बंद पाकिटवर सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याचा अर्थ असा, हा जो तुमचा लिफाफा आहे त्याच्या मिडल्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, सफाईगार पदासाठी अर्ज तर टायटल लिहायचं, कारण बारीक सारी गोष्टी असतात, ह्या जर निग्लेक्ट केल्या तर फॉर्म रिजेक्ट होतो 100%. पुढे काय म्हटलेलं आहे, शरीरदृष्टी तुमची चांगली असावी आणि कामाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि जी पात्रता आहे 4थी पास आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे, एक पुढे पहा काय महत्वाची सूचना दिली, उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटल्यास, याचा अर्थ असा आहे की कोणत्याही प्रकारचं आपल्याला काय करायचं नाही की मी असं करतो, मी तसं करतो, तुम्ही माझी सेटिंग लावा किंवा एखाद्या तिथल्या अधिकाऱ्याला बोलणे किंवा कर्मचाऱ्याला बोलणे, माझी जोड होते का पहा, माझं सिलेक्शन होईल का, अशा प्रकारचं काहीही तुम्हाला करायचं नाही. अधिकाऱ्यांना भेटायचं सुद्धा नाही, कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना भेटायचं नाही, प्लस दबाव वगैरे काहीच करायचं नाही, संपर्कामध्ये यायचं नाही. जर असं आढळलं, लक्षात आलं तर अंतिम निर्णय निवड समितीचा निर्णय राहील. प्रत्यक्षामध्ये असल्या प्रकारचं काही प्रकरण तिथं करायचं नाही, सहसा कोणी करत नाही, परंतु एक सूचना दिलेली आहे, त्या सूचनेचे पालन करायचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, उमेदवाराने जे काय अलीकडचे पासपोर्ट आहे ते पासपोर्ट आपल्याला काय करायचं, लावायचं आहे त्या अर्जामध्ये आणि स्वतःची स्वाक्षरी तिथं आपल्याला करायची. तसे 2 सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र दाखल करावे. आता मी जेवढे काय व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, चारित्र्य प्रमाणपत्र कसं काढायचं ते देखील स्पष्ट लाईव्ह प्रॅक्टिकल सहित तुम्हाला दिलेलं आहे. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, कोणत्या व्यक्तीचं घ्यायचं ते देखील सर्व माहिती मी दिलेली आहे. पुढे पहा, अर्जासोबत प्रपत्र, घोषणापत्र आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जोडावे. जे अर्ज करायचे तिथं आपल्याला 100% जोडायचं. तसेच एक अतिरिक्त लिफाफा 10 रुपयांच्या पोस्टाची तिकीट लावून अर्जासोबत जोडायचं. इथं महत्वाचं आहे, अतिरिक्त लिफाफा आपल्याला घ्यायचं आणि 10 रुपयांचे पोस्टाचे तिकीट पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथे 10 रुपयाचे तिकीट भेटतात, अर्जासोबत आपल्याला पाठवायचे आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, जर नमुन्यात नसलेला अर्ज, अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजेच जर तुम्ही फॉर्म अर्ज भरत आहात ऑफलाईन, तर इथं समजा टायटल तुम्ही टाकलं नाही, सफाईगार पदासाठी अर्ज, किंवा ऍड्रेस व्यवस्थित टाकला नाही, कुठेतरी चुका झाल्या, तर तो अर्ज तुम्हाला स्वीकारला जाणार नाही. पुढे काय म्हटलेलं आहे, अल्पसूची, हे महत्वाचं आहे. अल्पसूची म्हणजे कळालंच असेल, भरपूर दिवसांना आपलं नाव प्रचलित होत आहे. शॉर्टलिस्ट, सफाईगार किंवा मेहतर भरतीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता आधारित सफाईगार किंवा मेहतर पदासाठी अल्पसूची तयारी करेल. म्हणजेच लिमिटपेक्षा जास्त किंवा जास्त अर्ज आले तर अशा वेळेस काही स्पर्धा जर वाढली तर अल्पसूची लावण्यात येईल. अशी तयारी केलेली अल्पसूची मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय मुख्य मुंबई येथील सूचना फलकावर म्हणजे ह्या वेबसाईटवर लावण्यात येईल. वेगवेगळ्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे. आता अल्पसूची तयार करण्याचे आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडेच असणार आहे. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. आता हा जो स्लॅबचा मुद्दा आहे, स्लॅबचा मुद्दा सोडून द्या, फक्त फॉर्म भरत असताना काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या पद्धतीनं काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याचा विचार केला तर स्पष्ट कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापेक्षा असू नये. आणि पुढे काय म्हटले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे 28/3/2018 रोजी त्यावेळेपुरत्याने विनिर्दिष्टित केलेल्या विशेष मागासवर्गीयाकरिता 43 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. कास्ट असेल तर 43, ओपन वगैरे असेल तर 18 ते 38. इथं जर अजून एक म्हटलेलं आहे पहा, महत्वाचं आहे. काय म्हटलेलं आहे, दिनांक 23/5/1978 नुसार शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असेल,
जर अन्यथा योग्य व सदर पदाचे कर्तव्य पार पाडण्याकरिता सक्षम असेल. आणि समजा तो व्यक्ती अपंग आहे आणि जी काही सफाईगार पदाची पोस्ट आहे तो काम करण्यासाठी सक्षम असेल, तर अशा व्यक्तीसाठी वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असणार आहे. आणि यामध्ये 20 नोव्हेंबर 2019 नुसार 1% पद दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. महत्वाची गोष्ट इथं त्यांनी दिलेली आहे की ह्या पदासाठी म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरताय ती पूर्ण निशुल्क आहे, कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारले जाणार नाही. तर ज्या पद्धतीने डिमांड ड्राफ्ट वगैरे काढते, प्रधान पे ऑर्डर काढतात, अशा प्रकारचं काही नाही. डायरेक्ट तुम्हाला ऑफलाईन मध्ये काय करायचं, जे काय स्पीड पोस्ट आहे 40-50 रुपये लागतील तेवढे भरायचे आणि तुम्हाला काय करायचंय, फॉर्म तुमचा भरून टाकायचं आहे. हा इथं काय म्हटलेलं आहे की चुका टाळण्यासाठी अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर दर्शनात आलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचाव्या. म्हणजे एकही सूचना तुमच्या कडून राहू नये न वाचण्याची, त्याच्यामुळे संपूर्ण सूचना वाचा, 2 वेळेस हा व्हिडिओ पहा आणि फॉर्म भरा. दुसरं महत्वाची सूचना काय म्हणते, लघुसूची व स्वच्छता, क्रियाशीलता चाचणी, वस्तुनिष्ठ परीक्षा, मुलाखत याबाबत वैयक्तिकरित्या कळवले जाणार नाही. तर वेबसाईटवर येऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे, वेळोवेळी सूचना काय आल्या त्याचं पडताळणी तुम्हाला करावं लागणार आहे. तर अजून तुमची काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.